नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण सुंदर अशी भजी करणार आहोत आणि ती सुद्धा उकडलेल्या बटाट्याची। एक उकडून घेतलेला बटाटा आहे मी, याची आपण भजी करणार आहोत। भजी आपण बऱ्याच प्रकारची खातो, कांद्याची भजी खातो, पालकची भजी खातो, मुगाची, असंख्य प्रकारची भजी आपण खातो, पण उकडलेल्या बटाट्याची भजी आपण पहिल्यांदाच बघणार आहोत। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतला आहे आणि एक वाटी बेसन घेतलं आहे। आपण हे बेसन याच्यामध्ये काढून घेऊया आणि फक्त थोडं थोडं पाणी घालून आपण हे बेसन छान असं मळून घेऊया। अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, सुरुवातीला जास्त घालायचं नाही आहे आणि छान असं हातानेच फेटून घ्यायचं आहे। या पद्धतीने अगदी छान असं आपण फेटून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, आपण असं बेसन फेटलं ना की आपलं बेसन हलकं होतं आणि हलकं झालं की आपली भजी आहे ना एकदम छान अशी मऊ, जाळीदार आणि खुसखुशीत अशी होतात। त्यासाठी आपण हे छान असं एक 5 ते 7 मिनटं आपण हलवून घेणार आहोत। अगदी याचा बेसन पिठाचा थोडासा कलरसुद्धा चेंज होतो। आपलं छान असं आता हे बेसन एकदम छान असं फेटून झाले आणि हलकं झाले आणि थोडासा कलरसुद्धा चेंज झाला। आता आपण काय करायचं आहे, हा बटाटा मी उकडलेला बटाटा छान असा किसून घेतला आहे। या बारीक किसणीने मी हा बटाटा किसून घेतला आहे। आता आपण काय करायचं आहे, हा बटाटा किसलेला या पिठामध्ये टाकून द्यायचा आहे आणि ह्या पिठामध्ये थोडासा असा मिक्स करून घ्यायचा आहे। आधी आपण छान पीठ फेटलं आहे ना, आपल्याला तर जास्त काही फेटायची गरज नाही। हे बघा, अगदी छान अशी वेगळी पद्धत आहे उकडलेली भजी, आणि करून बघा तुम्ही या पद्धतीने। अगदी काही वेळ लागत नाही, सगळं साहित्य असलं की 5 मिनटात होतं। आता आपण काय केलं आहे, ह्याच्यामध्ये हा बटाटा मिक्स करून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य जे लागतं आहे ते आपण टाकून घेऊया। इथं चिरलेला कांदा घेतला आहे, हा पण थोडा जाडसर चिरला आहे चौकोनी, हा पण ह्याच्यामध्ये आपण घालूया। कढीपत्त्याची पानं, छान स्वाद येतो बरं का याच्याने, हे घालायचं आहे। असे जाडसर कुटलेले धणे, हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे थोडंसं टेचून घेतले, ते आपण याच्यात टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी, ही पण टाकूया ह्याच्यामध्ये। ओवा मी हातावर चोळून ठेवला होता, हा ओवा। भजी आहे म्हणून थोडासा हिंग आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, हे मीठसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते। आता आपण हे सगळं साहित्य घातले, आता आपण फक्त हे साहित्य मिक्स करायचं आहे। आता हे आपलं पीठ छान मिक्स करून झाले, भिजवून झाले। आता आपण छान अशी ही भजी तळायला घेऊया। इथे आता आपलं तेल असं तापलं आहे आणि आता आपण छान भजी सोडायची त्याच्यात। जास्त पण तेल तापवायचं नाही, नाहीतर धूर निघेपर्यंत तापवलं तर भजी टाकल्या टाकल्या जळण्याची शक्यता असते, हे मी वारंवार सांगत असते। आणि जास्त कमी पण नाही ठेवायचं, नाही तर तेल पितं। अतिशय करायला सोपी, पटकन, झटकीपट अशी भजी होतात आणि थोडा वेगळा प्रकार, अतिशय खायला पण सुंदर। आपण त्याच्यामध्ये जाडसर असे धणे कुटून टाकलेत, ओवा टाकला आहे, हिंग टाकला आहे, त्यामुळे ही भजी अतिशय छान लागतात। नक्की करून बघा। अशी सारखी जरा हलवत हलवत तळली की एकदम छान होतं। ते बघा, आपली आता भजी तयार झाली, उकडलेल्या बटाट्याची भजी। आता या अशाच पद्धतीने मी दुसरी पण आता सोडून घेते। अशा पद्धतीने आपली छान अशी उकडलेल्या बटाट्याची भजी तयार झाली आहेत आणि कशाला सॉसबरोबर वगैरे कशाबरोबर नाही, नुसती खाल्ली तरी छान लागतात। अगदी तळतळ तळतात सगळे संपून टाकतील, त्यामुळे गरज नाही कशावर खाण्याची। ह्याच्यात इतकी छान टेस्ट आहे, तुम्ही तसेच खाऊ शकता। मी तुम्हाला तोडून दाखवते, हे बघा, अतिशय सुंदर असा खमंग वास आणि पटकन होणारी, झटकीपट बनणारी भजी आपली तयार आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत। आणि हो, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत आणि तोपर्यंत टेक केअर, थँक्यू, बाय।